नमस्कार, कला दालनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज ना मी तिखट पुऱ्यांची रेसिपी बनवणार आहे. तर मी जाणार आहे गावाला. तर तिकडे तर खाऊ सगळ्यांना काय न्यायचा मोठा प्रश्न पडतो ना सगळ्यांना. आणि ह्या पुऱ्या ना अगदी 15 दिवस तरी टिकतात छान. आणि प्रवासात न्यायला पण छान आणि तिखट खमंग लागतात पुऱ्या, खुसखुशीत अगदी. अगदी आपण कुठं प्रवासाला निघालं तरी आपण ह्या घेऊ जाऊ शकतो आपण ह्याच्या पुऱ्या, तिखट पुऱ्या दही बरोबर पण खाऊ शकतो आपण. तर त्याची रेसिपी बघूया चला. आता ह्या वाटीनं मी गव्हाचं पीठ 12 वाटी घेतलंय, डाळीचं पीठ 4 वाटी, ज्वारीचं पीठ 2 वाटी, कॉर्नफ्लॉवर सपाट 1 वाटी घेतलीये छोटी, लसूण, हिरवी मिरची, कसुरी मेथी, ओवा, तिळ्या, धने जिऱ्याची पूड, हिंग, मीठ, हळद पूड आणि कोथिंबीर. आणि त्याच्या मोहनसाठी तेल लागणार आहे. तर हे आपण 18 चमचे घेतले तेल. 18 चमचे म्हणजे अर्धा ग्लास आहे हा तेलाचा. तर हे 12 घेतले ना आणि हे 4 आणि हे 2, 12 आणि 4 16 आणि 2 18 म्हणून 18 चमचे. एका वाटीला 1 चमचा तेल हे प्रमाण आहे याचं. चला तर आता आपण करूया रेसिपी त्याची. कणिक भिजवून घेऊया पहिल्यांदा. तर तेल गरम केलंय आपण, ते आता ह्या पिठावर ओतूया आणि एकसारखं मिक्स करूया पीठ सगळं. एकदम खुसखुशीत झाले. आता त्याची टेस्ट बघते मी, दह्याबरोबर कशी लागते. छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.